माझा एक साधा प्रश्न आहे तुम्हा सगळ्यांना. जेव्हा एखादा मच्छर आपल्याला चावतो त्यावेळेस आपण काय करतो? तो मच्छर मारतो. दुसरा एखादा मच्छर अजून आपल्याला कुठे चावतो, आपण त्यालाही मारतो. पण मारण्याआधी ऑलरेडी त्याने आपलं रक्त पिऊन घेतलेलं असतं. बरं, आता हे मच्छर आपल्याला पुन्हा चावूच नाही यासाठी आपण काय प्रिकॉशन घेतो? मच्छरदाणी लावतो, अगरबत्ती लावतो किंवा अजून काही उपाययोजना करतो, बरोबर? आणि ही गोष्ट मच्छरबद्दल नव्हती. तुम्हाला कळलंच असेल की मी कुठल्या विषयावरती बोलतेय. आता कायदा आणि सुव्यवस्था जे पाऊल उचलेल ते उचलेलच, पण एक पालक म्हणून आता आपणही जागृत होणं गरजेचं आहे आणि त्याचं सगळ्यात पहिलं पाऊल म्हणजे आपल्या मुलांना सेल्फ डिफेन्स शिकवणं. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या आजूबाजूच्या एन्व्हायरमेंट बद्दल सतत सतर्क असणं. जर आपली मुलं स्कूलमध्ये कॉलेजमध्ये जात असतील तर सतत कुठल्या ना कुठल्या मार्गाने त्यांना ट्रॅक करता येईल अशी एखादी सिस्टीम शोधणं. आणि शिक्षण व्यवस्थेला सुद्धा माझी नम्र विनंती आहे की जसे बाकी विषय कंपल्सरी असतात त्या पद्धतीने या विषयांमध्ये सेल्फ डिफेन्स हा जो विषय आहे तो सुद्धा इन्क्लूड आणि कंपल्सरी करण्यात यावा. याबरोबरच माझे जेही इन्फ्लुएन्सर, क्रिएटर, रील स्टार जे पण मित्रमंडळी आहेत त्यांना सुद्धा एक आव्हान आहे माझं की जसं आपण इतर ट्रेंड्स फॉलो करतो तसा हा जो विषय आहे तो कॉन्टेंट म्हणून न पाहता किंवा ट्रेंड म्हणून न पाहता एक समाजाचा घटक म्हणून उचलून धरावा, जेणेकरून सगळ्यांनी मिळून या विषयामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हावं. थोडक्यात काय तर अशा पद्धतीचे जे मच्छर आहेत ते आपल्या मुलांच्या अवतीभोवती फिरकूच नाही आणि त्यांच्यावरती एक दबाव राहावा म्हणून एक सुव्यवस्था आपण आपल्यामध्येच निर्माण करणं हे खरंच आता गरजेचं आहे. तर जास्तीत जास्त लोकांनी पुढे या आणि या मुद्द्याला सपोर्ट करा की जेणेकरून अजून एक निष्पाप बळी जाणार नाही.